बाळा, तुला माहिती आहे का, हे ते लोक तुझ्याच आयुष्यात येऊन तुलाच का त्रास देतात? विचार केला आहेस कधी? तू विचार करतोस, स्वामी, मी तर कोणाचेच वाईट करत नाही, नेहमी सगळ्यांना मदत करतो, तरीही माझ्याच नशिबात हा मानसिक त्रास का? माझ्याच जवळची माणसे मला का छळतात? बाळा, आज डोळे उघड आणि नीट ऐक. हा त्रास नाही, हा तुझ्याच चांगल्यासाठी निसर्गाने आणि मी तुला दिलेला एक संकेत आहे. जे लोक तुला त्रास देत आहेत ते खरं तर तुझ्याच प्रगतीचे कारण बनणार आहेत. जोपर्यंत सोन्याला आगीत तापवले जात नाही तोपर्यंत त्याला चकाकी येत नाही. तसेच जोपर्यंत हे लोक तुला त्रास देणार नाहीत तोपर्यंत तू आतून खंबीर कसा होणार? स्वतःला कमजोर समजू नकोस. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते तुझ्याच आत्मविश्वासाला आणि तुझ्याच नशिबाला हरवू शकत नाहीत, कारण तुझ्या पाठीशी मी उभा आहे. उठ, डोळे पुस आणि सामोरा जा या परिस्थितीला. हा स्वामी तुझ्याच सोबत, तुझ्याच हृदयात नेहमी आहे. बोल, श्री स्वामी समर्थ, आणि बघ चमत्कार. बाळा, कधी शांत बसून विचार केला आहेस का की हे लोक तुझ्याच आयुष्यात का आले आणि ते तुलाच का लक्ष्य करत आहेत? कारण तू मनाने खूप साफ आहेस. तू लोकांवर लवकर विश्वास ठेवतोस आणि तुझ्याच हक्काचा आनंद इतरांसाठी सहज सोडून देतोस. तुझी हीच सवय आज तुझ्याच त्रासाचे कारण बनली आहे. पण लक्षात ठेव, कर्म कोणालाच सोडत नाही. जे आज तुला विनाकारण त्रास देत आहेत, जे तुझ्या पाठीमागे कटकारस्थानं रचत आहेत, ते स्वतःच तुझ्याच डोळ्यांसमोर त्यांच्या कर्माच्या जाळ्यात अडकणार आहेत. तुला त्यांच्याशी भांडायची गरज नाही किंवा तुझ्याच तोंडून त्यांना वाईट बोलायचीही गरज नाही. न्यायाचे चक्र मी फिरवणार आहे, तू फक्त संयम ठेव. आता रडणे बंद कर आणि तुझ्याच कर्मावर लक्ष दे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक क्षण श्री स्वामी समर्थ या नामात घालव. हे नाम तुझ्या भोवती एक असे सुरक्षा कवच तयार करेल ज्याला भेदणे कोणालाच जमणार नाही. जोपर्यंत हा स्वामी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत या जगातली कोणतीही शक्ती तुझा एक केसही वाकडा करू शकत नाही. माझ्यावरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. हा त्रास तुझ्याच आयुष्यातील एका मोठ्या आणि चांगल्या बदलाची नांदी आहे. लवकरच तुझ्याच घरात आनंदाची लाट येईल. चल, आता मनातील सगळी भीती काढून टाक आणि पूर्ण श्रद्धेने माझ्याकडे बघून बोल, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.